श्री स्वामी समर्थ. आज भोगीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या अशा पद्धतीने मी हे वांगे छोटे छोटे असल्यामुळे चिरून घेतलेत. थोडंसं गाजर, वरणा आणि छोटे वाटाणे मोठे वाटाणे सगळे मिक्स. सगळी मिक्स भाजी करायची असते आणि त्यात तीळ वगैरे घालून ही भाजी करत असतात भोगीची. आणि तब्येत खूप 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 आजारी होतो मी. काल जरासं मला पुन्हा अजून एक इंजेक्शन होतं, ते घेऊन आल्यानंतर अजून थोडं बरं वाटत आहे. आणि थोडीशी भाजी म्हणजे घालायची असते ना मेथीची, म्हणून ही थोडीशी स्वच्छ धुतलेली होती आणि फ्रीजमध्ये ठेवलेली, तरी पण अजून जरासं धुवून घेणार आहे. सगळ्या भाज्या काढून ठेवल्यात. आता तीळ आणि खोबरं. ते जिरे आणि सुकं खोबरं बारीक करून घ्यायचं, म्हणजे भाजून घ्यायचं आहे मिक्सरला. जास्त मसाले खोबरा वगैरे काही न घालता पण चांगली होते भाजी. थोडेसे जिरे, थोडेसे तीळ आणि अख्खे तीळ पण भाजी पूर्ण होत आली की शेवटी अख्खे तीळ भाजीत घालायचे वरती. आणि हे थोडासा लसूण, आलं, कोथिंबीर वगैरे घालून हे फक्त पाणी न घालता असंच सुकंच फिरवून घ्यायचं मिक्सरला. आणि काय सांगितलं मी, माझी तब्येत बरी नसल्यामुळं ना 2-3 दिवस व्हिडिओ करता नाही आलेत. आणि काल एक इंजेक्शन घेऊन आले. थोडंसं बरं, आत्ता थोडंसं बरं वाटायला लागलं म्हणून पूजा वगैरे करून घेतली. ती भोगीची भाजी भाकरी करायला पाहिजे, नैवेद्य हा करायला पाहिजे. आणि आपण केल्याशिवाय कोण करणार. मुलगी पण नाही, ती असती तर केली असती. मुलगी गेली कॉलेजला तिकडं. त्यांचं आता 2 महिने डिग्री मिळेपर्यंत काही सुट्ट्या वगैरे घ्यायच्या नाहीत, कॉलेजमध्ये सांगितलेलं एकदा. कायद्याचं शिक्षण घ्यायला लागलो आपण स्वतः म्हटल्यानंतर पहिला आपण कायदा पाळायला पाहिजे. त्यामुळं मुलगी त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. तिला एक दिवस सुट्टी घे आणि ये म्हटलं तरी ती नाही म्हणते सरा. आता संक्रांतीचं पण कॉलेज असते बघा, हे लॉवाल्यांचं. सुट्टीच कसं काय देत नसतील हे लोक. हे तीळ, खोबरं आणि जिरे, आलं, लसूण हे असंच बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत आपण कढईत तेल तापायला ठेवूया. थोडंसं तेल टाकलं. एल्सू तिकडे जाऊ नको, इकडे ये, ते पडणार बाळ. तुझं काय काम आहे आज इथं? ये इकडं. मिक्सर लावून आणेपर्यंत जरा कांदा भाजायला टाकणार मी. इकडे ये लवकर इथं. तुझं देवारात काय काम असतं? हे घे खाऊ देतो, इकडे तुला. एलसी, जिरे मोहरी टाकली थोडी. कांदा,
टोमॅटो. हे छान भाजू दे, तोपर्यंत मी मिक्सर लावून आणणार आहे. एल्सू, मिक्सरमध्ये बारीक करून आणलेला आहे. आता भाजी ही मेथीची घालणार आहे ना, ती थोडीशी चिरून घ्यायची. हे पितळेच्या भांड्यांना कढई करून आणली मी, तुम्हाला दिसलंच असेल. कढईत कढई गेलेली सगळी, थोडीफार जराशीच होते, त्यातच करत होतो किती दिवस. आणि अजून एक छोटं भांडं आणलं चहाचं, ते मी तेव्हा चहा केला. 500 रुपयाला मिळालेलं चहाचं छोटं भांडं. वाटाणे आणि वरणा थोडा गरम पाण्यात मी घालून घेणार आहे, कारण वरणा लगेच शिजत नाही. दूध आहे मुलाला प्यायला लागतंय, जिम व्यायाम झाला की. हिंग थोडासा टाकतोय भाजीत. थोडीशी मेथीची भाजी, थोडीशी पालक वगैरे काय असेल ते मिक्स भाज्या वगैरे घालायच्या असतात, शेंगा घालायच्या असतात, आणि बटाटा वगैरे सगळं भाज्या मिक्स करायच्या असतात. पण आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या मी घालत आहे. बोलताना काय होतं, मला असं दम लागल्यासारखं होत असतं. माझे ते बीपीच कमी येत नाही आहे किती दिवस झाला. असं म्हणतात कमी आलं म्हणतात, परत 2 दिवस व्यवस्थित, परत 4थ्या दिवशी गेलं की परत बीपी हाय झालेलं असतं. पण आता जरा कालपासून व्यवस्थित आहे, म्हणून म्हटलं उठून जरा काहीतरी करूया. सारखं बसून राहिलं की जास्तच आजारी असल्यासारखं वाटतं. हे माझ्या सगळं मिरच्या वगैरे ठेवायचे डब्बे मिशोवरनं मागवलेलं मी. हे 276 रुपयाला 3. ₹276 डबे मागवले होते. नाही, 276 6 डबे आलेले. हां, 6. काकडी पण मिळालेली काल छान बाजारात, घेऊन आलेली. कंटिन्यू बोलत व्हिडिओ बनवायला काय हरकत नाही, पण विषय पाहिजे बोलायला. विषय काय भरपूर आहेत. आता सध्या इलेक्शन सुरू आहे. आता उद्या इकडं कोल्हापूरमध्ये 15 तारखेला, उद्या नाही 15 तारखेला इलेक्शन आहे. वोटिंग कुणाला करायचं, कुणाला करायचं नाही, किंवा आपल्याला काय सुधारणा पाहिजेत, आणि आपल्या भागात काम करणारे खरंच माणसं ते योग्यतेचे आहेत काय, हे पाहून वोटिंग करा मला वाटतं. आता सध्या म्हणतात कोल्हापूरमध्ये पैसे वाटप सुरू आहे, हे ते. आम्ही कधी असल्या गोष्टी बघितल्यासुद्धा नाहीत, आणि आपल्याकडे असल्या गोष्टी चालत होतच नाहीत. कुठल्या भागात वाटत असतात किंवा काय कुठं करत असतात ते आय डोंट नो. पण असं काही नाही आहे, समंजस आहेत कोल्हापूरचे लोक. पण त्यांना खूप डोकं आहे, त्यांना माहिती आहे आता कुणाची सत्ता पाहिजेत. आणि रस्ते इतके खराब झालेत ना कोल्हापूरचे, अक्षरशः मान, पाठ आणि कंबर या गाडीवरनं फिरून
माणसांचं काय हाल होत असतील विचार करा. आपण बायका कधीतरी बाहेर जात असतो किंवा बायकासुद्धा कामाला जात असतात, त्यांना पण किती त्रास असतो. पण ज्या जात नाही त्या कधीतरी ज्या बाहेर जात असतात त्या आल्यानंतर पाठ दुखली, कंबर दुखलं, हे झालं ते झालं, रोज माणसांचे काय हाल होत असतील. आपण निवडून देतानाच जर माणसं व्यवस्थित निवडून जर दिली तर हे प्रॉब्लेम होणार नाहीत. म्हणजे कामं करणार अशाच माणसांना आपण वोट करूया विचार करून. आता माझं वोटिंग असते, मुलगीचं असते, मुलग्याचं असते, मिस्टरांचं असते. म्हणजे आमचे 4 वोट. आणि आमच्या मम्मीच्या घरी 40-50 लोक वोटिंग करतात. एवढी म्हणजे आमचं तिकडचं माझं माहेरचे लोकांचं संख्या खूप, म्हणजे चुलते 4, माझ्या आत्या 5 विथ त्यांची मुलं आणि आता मुलांची मुलं असं मिळून. आणि आमचं 100 वर्षापूर्वीचं वाडा आहे बिंदू चौकात. मी बिंदू चौकात माझं माहेर आहे. दिले मला सांगलीला, पण त्या काय स्टोऱ्या सांगण्यात आणि बोलण्यात काय अर्थ नाही. आपलं छान व्हिडिओ करायचे, छान बोलायचं, सगळं छान. बॅकग्राऊंड सांगा, हे करा ते करा, रडगाणी ऐका, रडगाणी सांगा. आणि माणसांना पण काय होते, जरा काय तर सांगितलं की त्यात लगेच इंटरेस्ट येते. मग मॅडम बोला की, ते सांगा की, तुमची माहिती द्या की, हे करा की ते. बघितलं आहे मी दुसऱ्यांचं, म्हणजे व्हिडिओत बघतो आहे त्यावरून अंदाज. आणि लोकांच्या आयुष्यात लय इंटरेस्ट असते माणसांना. हे यूट्यूबवर तर आता सध्या जे व्लॉगिंग करतात काय असते हे, रोज आता मी काय केलं, आज भाजी केली किंवा तुमच्याशी 1-2 गोष्टी इंटरेस्टेड बोललो, छान हसत खेळ 2 गोष्टी बोलायच्या, झालं एवढं ब्लॉग करायचं. असं सकाळी झोपेतनं उठल्यापासून मी काय केलं हा एक व्हिडिओ दाखवला की झालं, तुम्हाला कळेल. पण रोजच उठून मी झोपेतनं उठून काय करायला हे बघण्यात माणसांना काय इंटरेस्ट असतो. हां, तर रेसिपी टाकल्या, कुणाची पद्धत वेगळी असते. विदर्भातली पद्धत वेगळी, कोल्हापुरातली पद्धत वेगळी, सांगलीतली पद्धत वेगळी, साताऱ्यात. हे रेसिपीज किंवा राहणीमान थोडंफार आपल्याला अंदाज येतो. पण मी झोपेतनं उठल्यापासून, आंघोळ केल्यापासून सगळं सांगायची आणि दाखवायची गरजच काय असतं मला माहिती. आंघोळ केली, हे केलं, असं झालं, तसं झालं, मग आमचं मेलं, हे मेलं, ते मेलं, रडा मम्मी आता असं झालो. आणि आता तर नवीन काय फॅक्ट आला आहे, सगळं आमच्यात असं चाललं आहे, आम्हाला मदत करा, काय मदत करा, हे करा. प्रत्येकाने नवीन काहीतरी आपल्या आयडिया काढल्यात यूट्यूबवर, खोटं बोलून काहीतरी खोटं करायचं, माणसांना उल्लू बनवायचं. जनता त्यांना वाटते लोक काय खोळे येत वाटतं. पण एकेकांना असतं इंटरेस्ट. बघा ते इंटरेस्टेड व्हिडिओ बघा त्यांचे, किती इंटरेस्ट घेऊन बघत असतात, किती त्यांना प्रश्न विचारायचे. मग काय झालं पुढचं त्यांना माहिती पाहिजे. आता काय झालं, मग आता उद्या काय होणार, मग आता उद्या काय करणार. मग आपलं हे साधंसुद्धा काय बघण्यात इंटरेस्ट नसतं लोकांना. मला वाटते तुम्ही यूट्यूबवर पण फॉलो करताना आपण कुणाला, म्हणजे सबस्क्राईब करताना कुणाला सबस्क्राईब करायलो आहे, आपल्या माहितीसाठी काय उपयोगी आहे काय, किंवा आपल्याला त्यातनं काय मिळणार आहे काय शिकायला. मी तर काय शिकवत नाही, सोडूनच द्या. म्हणजे मला जेवढं वाटतं तेवढं मी फक्त 1-2 मिनटं बोलत असते. पण माझ्या रेसिपीज ह्या काय शिकवायसारखं काय नाही आहे, फक्त दाखवत असते. जर तुम्हाला वाटलं करायचं आहे तर तुम्ही बघून करू शकता. आणि मी कुणाला जसा फोर्स केलेला नाही की माझे व्हिडिओ बघायचं. मला आनंद मिळतो आहे, मला छान वाटते आणि माझ्या कामातनं मी ह्या गोष्टी करत असते. माझं काम भरपूर असते. मला फिनेल बनवायचं, पूर्ण मी फिनेल बनवत असतो आहे स्वतः. मी काही विकत आणून बाटल्या वगैरे तयार करत नाही. फिनेलची पूर्ण प्रोसेस करून फिनेल बनवायचं. परत भांड्यांचं लिक्विड पण डेमोला दाखवते तुम्हाला. हे मी घरीसुद्धा वापरते माझ्याकडे.
हे लिक्विड पूर्ण घरी बनवतो आहे, तयार आणत नाही. ह्याची पण मी तुम्हाला पाहिजे असेल तर माहिती देते, कारण घरी बसून बायकांना बिझनेस करण्यासाठी खूप छान आहे हे दुकान. मुलग्याला मी देतो सोडा तयार करण्यासाठी. तुम्हाला ते सगळ्या गोष्टी दाखवायला जरासं वेळ आहे, दाखवते एक एक करून. तुम्हाला मी फिनेलचे पण हे दाखवते की कसं फिनेल काय काय वापरायला लागतं आहे. त्यावेळी एक लिक्विड तयार होतं फिनेलचा आणि मग ते फिनेल बनतं आहे. जर तुम्ही 1 लिटर ते लिक्विड बनवलं की त्यात 25 लिटर फिनेल कसं बनवायचं ह्याची पण माहिती तुम्हाला मी देईन म्हणजे मी करत असणार. आत्ता माझ्याकडं प्रोडक्ट सगळं तयार आहे म्हणून मी हे दाखवत नाही. ज्यावेळी मी तयार करणार आहे, 50 लिटर माझं तयार होत असते, 25 लिटर तयार करत असते, त्यावेळी तुम्हाला मी ते रेसिपीज दाखवते. उगाचच असताना तुम्हाला डेमो दाखवण्यासाठी म्हणून उगाचच करून ठेवण्यात काय अर्थ नाही. माल आपला वाया जाता कामा नये ना. वाया ती काय जातच नाही, पण काय होतं आहे पुढनं इन्कम आला की ते इन्व्हेस्ट करायचं, परत हे अशा पद्धतीची आमची सुरू असते. त्यामुळं गडबड नाही. ते सगळं विकलं की मग तुम्हाला दाखवते. पूर्ण लिक्विड पहिल्यांदा कसं बनवायचं ते दाखवणार. हँडवॉश पण तुम्हाला मी तयार आणत नाही. घरी हे जे हँडवॉश वापरते मी, ही बॉटल मी आणलेली आहे होलसेलमधून. खूप स्वस्त मिळतात. आणि हे जे लिक्विड तयार केले हे पण पावडर तयार करायची असते. आणि मग हे पण तुम्हाला मी रेसिपी दाखवतो. हे फिनेल, हे आता फिनेलचे बॉटलचं हे झाले. फिनेल पण मी बनवलेलं आहे. घरात सगळ्या वस्तू, घरी हे जे प्रोडक्ट आहे हे सगळं मी घरचं वापरते, कारण तयार केलेलं आहे आपण एवढं छान. जर आपण स्वतःच वापरणार नाही आणि दुसऱ्यांना विकून का उपयोग. शिजत आला वरणा शिजला की त्यात टाकायचं. ही माझी वेती खूप छान मला आवडलेली. इतके वर्ष 18 वर्ष वापरलं आणि त्याचं पुढचं टोकच गेलं तरी टाकलेलं नाही, ठेवलं तशीच. वीस 22 वर्ष सगळ्या वस्तू मला जिथल्या तिथं, कुठलंही मला भांडं काळं झालेलं, कढई काळी झालेली, तवा काळा झालेला चालत नाही, आवडत नाही. सगळं तिथल्या तिथं क्लिअर. आणि पार्लर बंद केलं की नाही, त्यामुळे जरा वेळ मिळते हे सगळं करायला. पोरं म्हणतात आता कशाला सगळंच पाहिजे तुला, जरा आता आम्ही काहीतरी करतोय, राहू देत, काय टेन्शन घेऊ नकोस, कसं जमलं तसं कसं जमलं तसं करायचं. आता आपण काय म्हातार झाली, मी मस्त सगळं करायला तयार असते. खरं जरा इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणून ते बंद केलं. तर लय भाडं कोल्हापूरमध्ये गावात तुम्ही गाळा माझा होता, त्याला भाडं होतं ढीग. ते सगळं त्यात पोरगीचं शिक्षण, ते मुलाचं शिक्षण काय सुचना. म्हटलं हे गप्प पार्लर तात्पुरतं बंद केलं चालेल. पोरं शिकवायला पाहिजेत पहिला, ते शिकली तर काय तर करते. पार्लर काय आजचं उद्या मी उघडी. तोपर्यंत दुसरा माझा बिझनेस सुरूच होता. म्हणजे एकाच बिझनेसवर सगळं चालू होतं असं काय नाही, दुसरा बिझनेस सुरू होताच. त्यामुळे त्यातनं पण 4 पैसे मिळतातच. घरात नुसतं बसायचं नाही, काय ना काय तर आपलं चालू असतं. घरात पण मी विकायला ठेवते, यूट्यूबवर पण विकायला काय नाही. तुम्हाला मी हे दाखवतो कसं करायचं. तुम्ही पण बिझनेस करू शकता, बायका म्हणा, माणसं म्हणा, कोणी पण. मी तुम्हाला पूर्ण डेमो दाखवतो कसं करायचं असते, काय करायचं असते. मग तुम्ही केलं तरी चालतं. बघा तुम्हाला कसं योग्य वाटलं तर तुम्ही मग तो बिझनेस करण्यासाठी काय काय लागतं ते पण तुम्हाला सांगतो मी. आता हा बिझनेस माझ्या मुलग्याच्या नावावर आहे. काहीतरी करायला पाहिजे. बायकांना खूप काय करायचं असते, म्हणजे सगळ्याच गोष्टी करायची इच्छा असते, पण काय करायला जमत नसते काहीतरी कारणानुसार. पण हा बिझनेस कसा आहे, एकदा तुम्ही गोष्टी आणल्या घरी, जरी तुम्ही प्रोडक्ट विकायला ठेवलं, खरं त्यासाठी तुम्हाला एक लायसन काढायला लागते. ते कशाचं काढायचं असते ते पण सांगतो. भाजी तयार होत आहे,
फुडणं तुम्हाला मी आता पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर दाखवते. ज्वारीचं पीठ असतं माझ्याकडं घरात आणि मी काय भाकरीचं पीठ कसं तयार करत असतं सांगतो. जर 2 किलो मी ज्वारी जर दळायला घेतली तर त्यात 1 किलो नाचणी, 1 किलो बाजरी आणि पावशरच तांदूळ, उडदाची डाळ पावशर आणि जराशे जिरे, जराशे धने टाकून हे पीठ दळून आणतो आहे. मागच्या वेळी एकदा त्या गिरणीवाल्यानं काय केलं, दळून दिलं तवा बघा माझा कसा. पण दुसऱ्या वेळी देताना की नाही म्हणाले नाही, ते नाचणी तुमची नाचणी बारीक असते, ते सगळं मोठं ते सगळं होत नाही, तुम्ही वेगळं वेगळं दळायला ना. आता ती 1 किलो नाचणी हे सगळं 10 डबं करून न्यायला पाहिजे दळायला. काय मग हे पर्याय नाही. जरासे तेल टाकूया तोपर्यंत. त्यामुळं छोटे छोटे डब्यातनी करून घेऊन जायचं. आत्ता तात्पुरतं तर मी विकत आणलं बाजरीचं पीठ. आता बाजरीच्या भाकरी करायच्या असतात ना. 1 किलो पीठ बघा मला किती 80 रुपयाला आहे 1 किलो पीठ. किती महाग असते बाहेरचं विकतचं पीठ. आणि आपण घरात केलेलं पुरवठा पण येते आणि भरपूर पण असते. आता इमर्जन्सीला नाविलाज असतं तर काय करायचं, त्या ज्वारीचं पिठाची भाकरी करायला म्हटलं तर नाही बाजरीचीच करायची. मग बाजरीची मला आता पितळेची पाहिजे परात. बघून आलं काल ते भांडं घेताना 1500 रुपयाला पितळेची परात आहे. भारी छोटीशीच आहे पण चांगले. ते आणणार आहे, घेऊन आलं की तुम्हाला दाखवतच सोडा. भाकरीचं लावायला पीठ ताटात काढतो. सणवार आले का, आता सण आला काय काय आलं काय गेलं का काय कळत नाही. दिवाळी आली गेली, गणपती आला गेला, तर संक्रांत आली. एवढ्यात बघता बघता सण आल्या जायला. उत्सुकता पाहिजे हे सगळं करणे. हे असं स्पेशल गोष्टी ज्या त्या दिवशी केलं की जरा काहीतरी हाय बाबा सण आहे आज असं वाटतं. नाहीतर रोजचं चाललेलंच आहे. ह्यासाठी सण करायचे असतात. ह्यासाठीच हे स्पेशल जेवण ज्या त्या दिवशी काय स्पेशल बनतं आहे ती संस्कृती ते आपणच जपलं तर पोरांना पण कळणार. खात तोंड वाकडं करत असतात सोडा खाताना. खरं द्यायचं जबरदस्ती सांगायचं हे असं लागतंच, खायलाच पाहिजे, खायलाच लागणार. नाही म्हणतं तर निघत खातं. काय नाटक चालत नाही. मोठी चालत म्हणून तेच पाहिजे असं काय. पोरगं तर आता ते माझं जिमला जातं त्यामुळे त्याला भाजी भाकरी काय वाटेल ते द्या, खाते गपगुमा. पोरगीला मेसमध्ये बघा, आम्ही तर मेस चालवत होतो मी तर त्यावेळी 101 भाजी, 2 भाज्या, आमटी एकच सोडा पण भाजी 2, कोशिंबीर. 40 रुपयाला मी ते डबा द्यायचे एक वेळचा. तर पण खाताना पोरं पोरी म्हणजे काकू जरा मटण द्या की, काकू जरा चिकन द्या की, तरी पण हौसनं करायची. तिकडं तर रूम सोडून इकडं आल्यामुळं काय झालं बंद झाले मेस. तेवढा लांब कोण येणार होता माझ्याकडं. त्यांना आवडत होतं जेवण माझं.
आणि पोरगी माझी जेवतात तिथं मेसला सांगली आहेत. तर त्या जेवणवाल्यांचं कसं असतं, मध्ये त्या माहेरी जातात, हे करतात. आणि मग पोरगीला पोहे, त्या आजी मग पोहे दे, उपीट दे, इडली दे. अब तिला कप काय दिल ते कप खायला लागते. मग स्वतः पण कधीतरी भात वगैरे करून खाते ती, तसं काय नाही नसल्या तर त्या. तर तिला कोर्टात त्यांची जायचं असते कॉलेज करून प्रॅक्टिसला. परत तिथनं येणार आणि ते करणार, कधी खाणार ते सगळं करून. त्यामुळे म्हणत होतं जरा मेस चांगली बघ बाई, किंवा पोटभर जेवायला पण मिळेल तुझ्या वेळेत आणि आम्हाला पण टेन्शन नाही. तर वरणाने वटाणा शिजला तर टाकला यात, भाजी होत आल्या. आता वरणे हे भाजलेला ते मसाला घालायचा, म्हणजे भाजीला जरा छान टेस्ट येणार. तेलात टाकलं असता पण भाजलेलंच होतं, तर कशाला तेलात टाकून अजून करपवा, म्हणून वरनं टाकायचं. 2 मिनटात आता किचनवरचं सगळं आवरणार आणि भाकरी करायला घेणार आहे. राळ्याचा भात करतात आपल्याकडं कोल्हापुरात, म्हणजे तो बारीक वरीसारखा पिवळा तांदूळ असतो राळ्याचा, त्याचा भात करतात. आता ते तांदूळ मी पोरग्याला सांगितलं येताना घेऊन ये बाबा म्हणून, कारण ते काय लक्षात राहत नाही माझ्या, राहिलंच नाही. आता ते घेऊन आला येताना गेमवरनं. तर त्याच्यात जरा हळद घालायची आणि मीठ घालायचं, हळद मीठ घालून भात शिजवायचा. गाजर घातला तरी चालते, हे वटाणे वगैरे घातले तरी चालते, किंवा आपला पांढरा भात असते तो, त्या पांढऱ्या भातात गाजर वटाणे ते दही घालून ते पण केलं तरी चालते. म्हणजे तसं पण करतात ते. आमची मम्मी काय करत्या, हे वटाणे गाजर ते घालून पांढऱ्या भातात दही घालून तयार करत्या, म्हणजे ते खायला पण त्यांना बरं पडते. नैवेद्य दाखवायला राळ्याचा भात जरा नैवेद्यापुरता करायचा. झालं. जरा अशी भाजी ती हीच ठेवायची असते रबरबीत. झाली की तुम्हाला तयार दाखवतो आणि भाकऱ्या करून घेतो. हे आधी आवरून घेतो सगळं पहिल्यांदा. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करायला करू वाटला तर व्हिडिओ शेअर पण करा. माझ्याकडं आता बोलायला आता नाही बोलत, आता बस व्हिडिओ एंड. श्री स्वामी समर्थ.